मित्रांनो, आज आपण एक असा अविस्मरणीय रेल्वे प्रवास करणार आहोत। या वर्षीचा आपला पावसातील रेल्वे प्रवासाचा हा पहिला व्हिडिओ, ज्यात तुम्ही पाहू शकता काळ्या ढगांनी तुडुंब भरलेले आकाश, पावसाची वाट पाहणारी ही हिरवीगार शेती, अचानक आलेली पावसाची सर आणि त्यात निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा रेल्वे प्रवास। हा व्हिडिओ तुम्हाला निसर्गाच्या प्रेमात पाडणार हे मात्र नक्की, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी। मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सांगाल तिथे जाऊ ब्लॉग। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रवास करत आहोत 1761 तपोवन एक्सप्रेस, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघते हजूर साहेब नांदेडसाठी। आणि मित्रांनो, आजचा आपला प्रवास होणार आहे छत्रपती संभाजीनगर ते हजूर साहेब नांदेड इथपर्यंत। चला तर मग करूयात आपल्या व्हिडिओला सुरुवात। मित्रांनो, आज मी उभा आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर। आज आपण प्रवास करत आहोत 1761 तपोवन एक्सप्रेस या रेल्वे गाडीने। ही गाडी छत्रपती संभाजीनगर वरून दुपारी 1:05 निघते। दुपारचे 12:32 झाले आहेत आणि संपूर्ण स्टेशनवर काळोख अंधार पसरलेला आहे। आभाळ गच्च भरून आले आहे आणि पावसामुळे स्टेशनवरील परिसर वल्लाचिंब झालेला आहे। मित्रांनो, स्टेशनवर आल्यावरच लगेच पाऊस लागलेला आहे आणि हा प्रवास खूपच सुंदर होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा। भरपूर असे नजारे तुमची पुढे वाट पाहत आहेत मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। त्या अगोदर आपण धर्माबाद मनमाड या गाडीने प्रवास केलेला होता, तो जर्नी एक्सपिरियन्सचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तोही नक्कीच पहा। तर मित्रांनो, गाडी यायला आणखीन थोडा वेळ आहे, त्यामुळे इथूनच आपण चिवडा पाकिट वगैरे काहीतरी घेऊया आणि नंतरच मग गाडीत बसूया। तर मित्रांनो, अनाउन्समेंट झालेली आहे आणि मागं पाहू शकता माझ्या पाऊस किती जोरात चालू आहे आणि आता आपली ट्रेन लगेचच प्लॅटफॉर्म नंबर 3 वर येत आहे। मित्रांनो, मी पहिल्यांदाच भर दुपारी रेल्वेला लाईट लावून प्लॅटफॉर्मवर येताना पाहत होतो। हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव आहे। बघा मित्रांनो, दुपारचे 1:07 झालेले आहेत आणि ट्रेन अक्षरशः लाईट लावून येत आहे। एवढा अंधार झालेला आहे आणि आभाळ असं भरून आले पूर्ण गच्च। तर तपोवन एक्सप्रेस आपल्या गाडीची अनाउन्समेंट WAP4 आज आपल्या गाडीचा लोकोमोटिव्ह आहे। जोरदार पावसात आपल्या ट्रेनची एंट्री झालेली आहे मित्रांनो। आपला नंबर आहे D1 मित्रांनो, बघूयात कोणत्या ठिकाणी आपला कोच येतोय। बघा मित्रांनो, पूर्ण गाडी पॅक आहे आणि आता डिपार्चर दाखवण्यासाठी दरवाजापाशी जाता पण येणार नाही, खूप जोरात पाऊस चालू आहे। छत्रपती संभाजीनगर इथून मित्रांनो आपली ट्रेन निघालेली आहे। वाजले बरोबर 1:19। मित्रांनो, आणखीन एकदा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पुढे भरपूर असे सुंदर नजारे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। WDG4 लोकोमोटिव्ह भारतीय रेल। फार कमी प्रमाणात आता गायी दिसत आहेत मित्रांनो, चारा वगैरे करताना। पावसामुळे रेल्वेचा हा आवाज किती मधुर वाटत आहे, तुम्हीही ऐका आणि ह्या प्रवासाचा आनंद घ्या।
काही वेळातच आपल्याला हुजूर साहेब नांदेड अमृतसर या गाडीची क्रॉसिंग पाहायला मिळाली. रेल्वेच्या खिडकीतून हे सुंदर दृश्य पाहायला किती छान वाटत आहे. हे पाहता पाहता आपण बदनामपूर स्टेशनला मागे टाकले व आपल्या गाडीने काय सुंदर वळण घेतले आहे. आणि हे वळण बघत बघत आपण आपल्या पहिल्या स्टॉपवर पोहोचलो, ते म्हणजे जालना रेल्वे स्टेशनवर. आपल्या अगोदर गुंटूर ते छत्रपती संभाजीनगर ही गाडी पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर उभी होती. दोन वाजून 47 मिनिटांनी आपली रेल्वे जालनावरून निघाली व आपण गुंटूर छत्रपती संभाजीनगर या गाडीला बाय बाय करत पुढच्या प्रवासाला निघालो. 20 के 4 समोसे, 20 के 4 समोसे, 20 रुपयाला 4 समोसे, 20 रुपयाला 4 समोसे, 20 के 4 समोसे, 20 के 4 समोसे. डिपार्चर फ्रॉम जालना. तीन वाजून 50 मिनिटांनी मित्रांनो आपली ट्रेन सेलू स्टेशनवर आलेली आहे. हे बघा मित्रांनो, रेल्वे येते आणि या बायका पळायल्यात पटरीवरून. बादशाह थांबता ही जाते बाबा, शाम को वैसे समझ के नहीं आते. तर मित्रांनो 4:19 छत्रपती संभाजीनगर इथून मानवत रोड इथे आपली ट्रेन पोहोचलेली आहे.
चार वाजून 21 मिनिटांनी मित्रांनो आपली ट्रेन मानवत रोड येथून डिपार्चर झालेली आहे, म्हणजेच रवाना झालेली आहे. चार वाजून 49 मिनिटं झालेले आहेत मित्रांनो आणि 28 मिनिटं उशिराने आपली ट्रेन परभणी जंक्शनवर आलेली आहे. तर मित्रांनो 4 वाजून 54 मिनिटांनी आपली ट्रेन परभणी जंक्शनवरून रवाना झालेली आहे. मित्रांनो, पूर्णा नदी पाहत पाहत आपण पूर्णा जंक्शनवर केव्हा येऊन पोहोचलो हे समजलेच नाही. तर मित्रांनो 5 वाजून 18 मिनिटाला पूर्णा जंक्शनवर आपली ट्रेन आलेली आहे. पूर्णा पूर्णा जंक्शन. आले 6 वाजून 53. नाही 5:53 झाले, आता 6 वाजले. तर मित्रांनो फायनली आपली ट्रेन हजूर साहेब नांदेड इथे पोहोचलेली आहे 5 वाजून 53 मिनिटाला. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आपली ट्रेन आलेली आहे मित्रांनो.
तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ इथेच एंड होत आहे आणि तपोवन एक्सप्रेसने आपला प्रवास खूप छान झाला. 26 मिनिटं उशिराने आपली ट्रेन धावली आहे आणि तसंच ट्रेनमध्ये पॅन्ट्री वगैरे नसल्यामुळे खाण्याची काही व्यवस्था होणार नाही. तसेच तुम्ही साईडला जे पॅन्ट्री लोक आहेत समोसे वगैरे काही जे येतात ते तुम्हाला खावे लागणार आहे. तर व्हिडिओ हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन जर्नीमध्ये पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.